आंतरराष्ट्रीय स्तरानंतर आता बातमी मात्र राज्यातली आहे। राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 30% मतदान झालंय। राज्यातील आणि देशातील आतापर्यंतच्या मतदानाच्या एकूण टक्केवारीवर एक नजर टाकणार आहोत आपण। ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत। महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पाहूया। पूर्व विदर्भामध्ये सरासरी 35% मतदान झालेलं आहे। यात नागपूरमध्ये 27.47% मतदान, यवतमाळमध्ये 26.9% मतदान। काल वर्ध्यामध्ये 44% मतदान, तर रामटेकमध्ये मात्र सगळ्यात कमी मतदान झालंय, 23.29%। भंडारा गोंदियामध्ये 30.2%, तर गडचिरोली चिमूरमध्ये 42% मतदान झालेलं आहे। तर 3 वाजेपर्यंत चंद्रपूरमध्ये 33.71% मतदान झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। नागपूरमधल्या धरमपेठ मतदान केंद्रावर त्यांनी पत्नी आणि आईसोबत जाऊन मतदान केलं। मी आणि माझ्या परिवाराने मतदान केलेलं आहे। लोकशाहीमध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताच्या लोकशाहीला मानलं जातं, त्या लोकशाहीमध्ये ही निवडणूक एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे। पुढच्या 5 वर्षाकरता या देशाचा कारभार कोणत्या सक्षम हातांमध्ये द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून मी, माझ्या पत्नीनं, माझ्या आईनं, आमच्या परिवारानं सगळ्यांनी या ठिकाणी नागपूरमध्ये मतदान केलं आहे। आणि आमची सर्वांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी मतदान करावं, मोठ्या संख्येनं मतदान करावं आणि देशामध्ये एक मजबूत सरकार आणण्याकरता मतदान करावं।